पार्वतीपते शिव हर हर महादेव. वंदे श्रीमद्रामं सद्गुरु मतिशान्ति शीतया श्रेष्ठं कामाधिराक्षसारी भवजलध तत्त्वबोध सेतुकरम्. ओम तत्सत् प्रवणे नमः. संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज की जय. सद्गुरु सिद्धारूढ स्वामींच्या चरणी वंदन करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू शिवानंद स्वामी परभणीकर माझ्या हृदयामध्ये स्थापित करून सद्गुरू पंडित पितांबरजींना वंदन करून जगद्गुरू शंकराचार्यांना वंदन करून जगद्गुरू पंचाचार्यांना वंदन करून त्रिकालवंदनीय गुरुमाऊली लिंगायके गुरु महालिंगेश्वर शिवाचार्य महाराज यांच्याही चरणी अनंत कोटी प्रणिपात करून श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ सद्गुरू महादेव कुंभार आप्पाजी यांच्याही चरणी शिरसाष्टांग प्रणिपात करून तुम्हा सर्व मुमुक्षु साधकांच्या चरणी विनम्र अभिवादन करून पंचीकरण ग्रंथामध्ये प्रवेश होऊया. पंचीकरण ग्रंथाचं पान नंबर आपलं 198 चाललेलं आहे. 198 पान नंबर. कर्माचे 3 प्रकार आपण काल बघितले. कर्माचे 3 प्रकार कोणते? तर पहिलं कोणतं? संचित कर्म, क्रियामान कर्म आणि प्रारब्ध कर्म असे कर्माचे 3 प्रकार बघितलेले आहेत. शिष्याने प्रश्न केलेला आहे, कर्म किती प्रकारचे आहे? कर्माचा भोक्ता कोण आहे? कर्माची झाडून निवृत्ती कशी होते? सगळी झाडाझडती झाडून आणि जीवनमुक्त कोणास म्हणावे? इतक्या प्रश्नाची उत्तरे सांगावी असा शिष्याचा प्रश्न आहे. तर गुरु म्हणतात कर्म 3 प्रकारचे आहे. संचित कर्म, क्रियामान कर्म आणि प्रारब्ध कर्म. संचित कर्म कशाला म्हणावं आपण काल बघितलेले. तर संचित कर्म कशाला म्हणावं? जयश्रीताई होतात का काल? बोला. ओम नमः शिवाय. ताई, आपलं जे पूर्वजन्मीचं काही राहिलेलं कर्म असतं, साचलेलं कर्म, त्याला संचित कर्म म्हणावे. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. मीनाताई बोला. सांगू का? ओम नमः शिवाय. ताई, तुमच्या चरणी साष्टांग दंडवत. संचित कर्म कशाला म्हणतात? अनेक जन्मात केलेले जे पुण्य पापादी कर्म जे भोगल्या गेल्या वाचून संस्कार रूपाने अज्ञानासह सूक्ष्म शरीरात राहिलेले असते त्या संचित कर्म असे म्हणतात. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. बरोबर सांगितलं. संचित कर्म अनेक जन्मात, एका जन्मात नाही, अनेक जन्मातलं कर्म साठलेले जे पाप पुण्य आपल्याकडून घडलं, आपण केलं, ते सर्व भोगलं नाही. भोगलं तर संपलं, पण भोगल्याविना सांगितलं, भोगलं गेल्याविना संस्कार रूपानं अज्ञानासह सूक्ष्म शरीरात राहिलेले असते. संस्कार रूपानं काल आपण बघितलं कसं संस्कार रूपानं कसं राहतं. संस्कार रूपानं कसं, त्याच्यासाठी दृष्टांत कोणता सांगितला? ओम नमः शिवाय. कोणता कापराच्या डब्याचा. ओम नमः शिवाय. सांगा कसा आहे कापराच्या डब्बीचा दृष्टांत? बोला. कापूर वापरल्यानंतर त्याला जे सुगंध राहतो तसा हे पूर्वी जन्मीचा सुगंध शरीरात घेऊन आलेला आहे, सूक्ष्म शरीरात. ओम नमः शिवाय. सुगंधासारखं. बरोबर. संस्कार रूपानं का म्हटलं तर इथंच देह आपला जाळला जातो, पुरला जातो. ही स्थूल देह मग इथंच राहतो आणि ह्यानं केलेले जी कर्म आहेत, ह्या देहामध्ये जे कर्म घडलेले आहेत, देह इथंच दफन केला किंवा दहन केला. पण सूक्ष्म देहाबरोबर सूक्ष्म देह काय करतो? फिरत राहतो. एक देह सोडतो, दुसरा देह धारण करतो. असे 84 लक्ष योनीमध्ये हा सूक्ष्म देह फिरत राहतो
आणि संस्कार रूपानं जी आपण केलेले कर्म, कधीचे कर्म तर मनुष्य जन्मातच केलेले, मनुष्य जन्मातच क्रियामान कर्म करता येतं. दुसऱ्या कोणत्याच जन्मामध्ये क्रियामान कर्म करता येत नाही. आपण पुण्य केलं आणि पुण्याच्या आपल्या पुण्यकर्मामुळं आपल्याला देवादिकांच्या ध्येय प्राप्त झाला तर तीसुद्धा भोग येऊनीच आहे. तिथं केलेलं सत्कर्माचं जोपर्यंत आपलं सत्कर्म आहे तोपर्यंत तिथं आपल्याला सुख प्राप्त होतं, सुविधा प्राप्त होतात. पण ती सत्कर्म संपलं की पुन्हा लात मारून भूमीवर हाकलून देतात, जा मृत्यू लोकात आणि पुन्हा कर्म करून पुन्हा ये म्हणून. पण तिथं कर्म करता येत नाही. देवलोकातसुद्धा कर्म करता येत नाही. आणि आपल्या पापकर्मामुळं जेव्हा आपल्याला निंदे जन्म होतात, गाढव, कुत्रा, डुक्कर असे, तेव्हा त्या जन्मातही आपल्याला क्रियामान कर्म करता येत नाही. तिथंसुद्धा पापकर्म जी केलेले ती भोगायचेत, नुसते भोगायचेतच. तिथं क्रियामान कर्म करता येत नाही. तीही भोगच्या येवणी आहेत, भोग येवणी. आणि देवादिकाच्या येवणीसुद्धा भोग येवणीच आहेत. मग ही कुठं आपल्याला संपवायचं आहे तर इथंच करता येतं ह्या मनुष्य देहामध्ये. ही एक जंक्शन सांगितलं बघा. सगळीकडच्या गाड्या कुठं जिथं जायचं तिथं ह्या देहातून जाता येतं आपल्याला. काय कोणत्याही ठिकाणी जाता येतं. मोक्ष प्राप्त करून घेता येतो, नरकाला जाता येतं, देवलोकाला जाता येतं, मूळ येवणीत जाता येतं. जिथं जायचं तिथं जाता येतं इथून. ह्या येवणीमध्येच, ह्या मनुष्य येवणीमध्ये कर्म करून, म्हणून अनेक जन्मात जे केलेले पाप पुण्यादी कर्म भोगल्या गेल्या वाचून अनेक जन्मात, म्हणजे मनुष्य जन्म जेव्हा जेव्हा आपल्याला प्राप्त झाला तेव्हा जे कर्म केले आणि ती भोगल्या गेल्या वाचून संस्कार रूपाने अज्ञानासह सूक्ष्म शरीरात राहिले, म्हणजे आपल्या अकाउंटला जमा राहिले. ती सगळं कर्ज जरी काढलं तरीसुद्धा जमा राहतं आपल्या अकाउंटला. आणि आपलं जमा असलेलं बॅलेन्ससुद्धा तिथं जमा असतं. मग ही जी संचित साठलेलं जी कर्म आहे, मग ते कोणतंही असो, पाप असो नाही तर पुण्य असो, अज्ञानासह त्याचं ज्ञान आपल्याला नसतं बघा. जसं आता उन्हाळा सुरू झाला आणि उन्हाळ्यामध्ये जमिनीवर काहीतरी कोणतं तरी बी दिसतं का? काहीच दिसत नाही. पण जेव्हा पाऊस पडला तेव्हा जी बी पडलं तीच उगवतं. तेव्हा लक्षात येतं काय उगवलं म्हणून. तसं आपल्या अज्ञानासह संस्कार रूपानं सूक्ष्म शरीरात राहिलेले असते, त्या संचित कर्म असे म्हणतात. साचलेलं कर्म म्हणजे संचित कर्म. संस्कार रूपानं आपल्या अकाउंटला जमा असतं ते. या चालू असलेल्या देहाकडून जे काही नित्यनिमित्ती कर्म घडतं, नित्य म्हणजे रोजचं कर्म, रोज स्नान करणं, पूजा करणं, रोज जी कर्म आपण रोज करतो, नित्य रोज कर्म जे करतो ते कर्म आणि नैमित्तिक कर्मसुद्धा कोणत्या ना कोणत्या निमित्तानं आपण पूजा साधना करतो. शिवरात्र आली तर उपवास करतो, शिवरात्रीच्या निमित्तानं भजन करतो, किंवा वास्तुशांती निमित्तानं यज्ञ होम हवन करतो. ही नैमित्तिक कर्म. आणि रोज करतो ते नित्य कर्म. नित्य आणि नैमित्तिक कर्म घडत असते, त्यास क्रियामान कर्म म्हणतात. रोज करतो ते क्रियामान कर्म. आणि क्रियामान कर्म करूनच संचितात क्रियामानच साठत असतं. संचितामध्ये सत्कर्म केलं तर ती संचितात पुण्यरूपानं साठतं, दुष्कर्म केलं तर पापरूपानं साठलं जातं, भोगलं जर नाही तर. क्रियाकर्म म्हणतात यापूर्वी अनेक जन्मात केलेल्या संचित कर्मापैकी एका जन्मात नाही तर अनेक जन्मात
केलेल्या संचित कर्मापैकी, संचित कर्म जी साठलेलं आहे आपलं, त्या संचित कर्मापैकी फल देण्यास प्रवृत्त झालेल्या अशा ज्या कर्माच्या योगाने सुखदुःखदिकाचा भोग होतो. आपल्या जीवनामध्ये सुख दुःख कशानं होतं ती कालसुद्धा आपण बघितलं. आपलं जी संचित कर्म साठलेलं असतं आणि त्याच्यातलं काही कर्म, सगळं कर्म नाही, काही कर्म, त्या संचित कर्मापैकी काही कर्म फल देण्यास प्रवृत्त होतं. म्हणजे काल मी तुम्हाला सांगितलं बघा, कोर्टामध्ये केस बोर्डावर आली, आधी खाली होती तेव्हा, तर मग ती तिथं निकाल लागतो. तसं फल देण्यास प्रवृत्त झालेलं जी कर्म आहे ती कर्माच्या योगाने सुखदुःखाचा भोग होतो. पूर्ण कर्म नाही तर काही कर्म संचितात साठलेलं काही कर्म सुखदुःखाचा भोग देण्यासाठी प्रवृत्त होतं आणि त्यामुळं सुखदुःखाचा भोग होतो. त्या सर्वांस मिळून प्रारब्ध कर्म असे म्हणतात. सर्वांस मिळून प्रारब्ध कर्म असे म्हणतात. ओम नमः शिवाय. संचित कर्म कशाला म्हणतात सांगा तर. संचित कर्म कशाला, हँडरेस करा, संचित कर्म कशाला म्हणावं सांगा नंदा काकी. सांगू का? व्यवस्थित सांगा काकी, गडबड करू नका, बोला. ओम नमः शिवाय. हां. संचित कर्म कशाला म्हणतात? आपण अनेक जन्मात केलेले जे पाप पुण्यादी कर्म असतात ते भोगले गेल्या वाचून संस्कार रूपाने अज्ञानासह सूक्ष्म शरीरात राहिलेले असते, त्यास संचित कर्म असे म्हणतात. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. क्रियामान कर्म कशाला म्हणतात बोला सुनंदाताई पाटील. क्रियामान कर्म कशाला म्हणतात सांगू का? हो सांगा. ओम नमः शिवाय. चालू असलेल्या देहाकडून जे काही नित्य नैमित्तिक कर्म घडत असते त्याला क्रियमान कर्म असे म्हणतात. क्रियामान कर्म असे म्हणतात. तर नित्य कर्म म्हणजे काय? नित्य कर्म म्हणजे रोज पूजा करणे, पोथ्या वाचणे किंवा मंदिरात जाऊन रोज पूजा वगैरे करणे त्याला नित्य कर्म असे म्हणावे. आणि नैमित्तिक कर्म? नैमित्तिक कर्म म्हणजे सत्यनारायण, वरदाशंकर, शिवरात्रीची पूजा याला नैमित्तिक कर्म असे म्हणावे. बरोबर. नित्य नैमित्तिक कर्म, त्याला नित्य नैमित्तिक कर्म जे होते त्याला क्रियामान कर्म म्हणावं. आता प्रारब्ध कर्म कशाला म्हणावे? तुम्ही म्यूट करा सुनंदाताई पाटील. प्रारब्ध कर्म कशाला म्हणावे कोण सांगते? मीनाताई बोला. प्रारब्ध कर्म कशाला म्हणावे? हां. प्रारब्ध कर्म कशाला म्हणतात? पूर्वी अनेक जन्मात केलेल्या संचित कर्मापैकी फल देण्यास प्रवृत्त झालेल्या अशा ज्या कर्माच्या योगाने सुख दुःखाचा भोग होतो त्या सर्वांस मिळून प्रारब्ध कर्म असे म्हणतात. ओम नमः शिवाय. मग आपण आता जी भोगत आहोत ते कोणतं कर्म आहे? प्रारब्ध कर्मच भोगायला. अनेक जन्मात केलेले ते प्रारब्ध, आणि प्रारब्ध घेऊनच आपण इथं आलो मुठीत जन्म घेतानाच. हां. ओम नमः शिवाय. म्यूट करा. प्रारब्ध कर्म जन्म घेतानाच प्रारब्ध ठरलेले मृत्यूपर्यंतचं सगळं प्रारब्ध घेऊनच इथं आलेलो आहेत आपण. म्हणूनच आपण पंचांग बघतो बघा, आपलं काय कमी जास्त झालं की काय पुढे म्हणून. ती प्रारब्ध कर्म जन्मल्या दिवशीच सगळंच ठरलेलं आहे. म्हणून इथं प्रारब्ध कर्मानं जे भोग आपल्याला आलेत ते भोग टाळण्याचा प्रयत्न करण्यानं टळत नाहीत. आणि तात्पुरते टळले तरीसुद्धा कधी ना कधी ते भोगावे लागतात. ते असे जर राहिले तर ती भोगल्याशिवाय संपतच नाहीत. कर्म भोगूनच सारायचे, कर्म असं संपत नाही. म्हणून प्रारब्ध कर्म टाळण्याचा प्रयत्न करायचाच नाही.
होईल ती होईल प्रारब्धानं, आणि ती होणारच आहे, ती काय चुकणार नाही. आता आपली गाडी घेऊन आपण परळीला निघालो, आता रस्त्यामध्ये जी गावं लागणार आहे ती लागणारच आहेत. आपण काही जरी म्हणलं तरी आता ती रस्त्यामधलं जी डोंगर पिपळ आहे ती लागू नये म्हणून देवाच्या पुढीत साधना करीत बसलो तर रस्ताच तिथून नाही जायचं आहे. मग आडवाटेनं जाता येतं का? तर जाता येत नाही. म्हणून जन्मल्यानंतर जी येणार आहे ती येणारच आहे, ती काय चुकणार नाही. ती प्रारब्ध कर्म आहे, ती भोगावंच लागणार आहे. सुखदुःख ही भोग प्रारब्ध कर्माचे आणि ती भोगावे लागतात. अशा प्रकारे कर्म किती प्रकारचे आहे? किती प्रकारचे कर्म? बोला नंदा काकी. ओम नमः शिवाय. कर्म 3 प्रकारचे आहेत. हां ओम पहिलं संचित कर्म, नंबर 2 क्रियामान कर्म आणि नंबर 3 प्रारब्ध कर्म. हां, ही आपण पहिला प्रश्न बघितला. आता कर्म किती प्रकारचं आहे. दुसरा प्रश्न काय? कर्माचा भोगता कोण आहे ते आपण आता बघणार आहोत. पण कर्म 3 प्रकारचं आहे, संचित, क्रियामान आणि प्रारब्ध. आणि ही भोगायचंच आहे. भोगल्याशिवाय प्रारब्ध कर्माचा भोग भोगल्याशिवाय आपल्याला सुटका नाही. आणि काही कर्म घेऊनच आपण आलेलो आहेत, सगळं कर्म ही नाही, ही चुकत नाही. एकदा वनवासात जात असताना लक्ष्मणानं रामप्रभूला विचारलेले, रामप्रभू तुम्ही तुमच्या भक्ताचं, तुमची जी सेवा साधना करतात त्या भक्ताचं प्रारब्ध कर्मात बदल करू शकता का? त्याचं प्रारब्ध कर्म तुम्ही नष्ट करू शकता का? तेव्हा रामप्रभूंनी सांगितलं, मी प्रारब्ध कर्म नष्ट करू शकत नाही, पण एक करू शकतो, जी कर्माचा क्रम लावू शकतो. जे साधक आहेत आता सध्या साधनामध्ये करतात त्यांचे वाईट कर्म आधी घेतो, चांगले कर्म मागं ठेवतो. आणि जे साधना करत नाही त्यांचे चांगले कर्म आधी भोग देतो आणि वाईट कर्म नंतर ठेवतो. पापाचा घडा भरल्यानंतर पुन्हा त्याचे भोग सुरू होतात. म्हणूनच बरेच लोकांना वाटतं बघा, परमार्थ करायला की दुःख येतं, पण ती वाईट कर्माचा भोग लवकर भोगावा लागतो म्हणून दुःख येतं. बरेच लोक असे, मला सुद्धा अनुभव आहे बरं का, माझा अनुभव म्हणून सांगते, देवदेव करायला की जास्तच दुःख येतं म्हणून देवदेवच करू नका म्हणत होते मला. परमार्थ करायचाच नाही. परमार्थ करणारं कोण सुखी बघा ना, त्यांच्या आयुष्यात किती दुःख आहेत, आणि जी करत नाही ती सुखी आहेत. ही कसं असतं, आपलंच कर्म आपल्या समोर येऊन उभं राहतं. आधी माझं देणं देऊन टाकन पुन्हा सोडून जा म्हणून. अनेक देणेकरू असतात गावामध्ये, जोपर्यंत त्या गावात राहतो तोपर्यंत ती देणेकरू समोर उभा राहत नाहीत. कधी ना कधी देईल वाटतं, पण जेव्हा तो गाव सोडून निघाला तेव्हा मात्र देणेकरू पुढे येतात, आधी आमचं देऊन टाक देणं, पुन्हा गाव सोडून जा म्हणून. तसं पुण्यकर्माच्या वाटेला लागल्याबरोबर सगळे दुष्कर्म आधी समोर येऊन उभा राहतात. आणि म्हणूनच पुण्यकर्म करत असताना जास्त अडचणी येतात, दुःख येतात. म्हणून असे 3 प्रकारचे जे कर्म आहे त्यापैकी संचित कर्माचा आत्म्याच्या अपरोक्ष ज्ञानाने नाश होतो. दुसरा प्रश्न, कर्माचा भोगता कोण आहे आणि कर्माची झाडून निवृत्ती कशी होते? तर असे 3 प्रकारचे कर्म आहेत. त्यापैकी संचित कर्माचा आत्म्याच्या अपरोक्ष ज्ञानाने नाश होतो. संचित कर्म जी साठलेलं कर्म आहे त्याचा नाश कसा होतो? तर आत्म्याच्या म्हणजे आपल्या स्वतःच्याच अपरोक्ष ज्ञानाने नाश होतो. अपरोक्ष ज्ञान कशाला म्हणावं? सांगू का मी? हो सांगा सांगा. अपरोक्ष ज्ञान कशाला म्हणावे? सच्चिदानंद रूप आत्मा मीच आहे
असा मनाचा दृढ निश्चय यालाच अपरोक्ष ज्ञान असे म्हणावे. परोक्ष ज्ञान कशाला म्हणावे? सच्चिदानंद रूप आत्मा आहे, साखर गोड आहे, दुसऱ्याने सांगणे याला परोक्ष ज्ञान असे म्हणावे. परोक्ष. मग संचित कर्माचा आत्म्याच्या अपरोक्ष ज्ञानाने नाश होतो. मीच आत्मा आहे, सच्चित आनंद रूप आत्मा मीच आहे असं नुसतं म्हणणं नाही, मनाचा दृढ निश्चय शब्द घातलाय तिथं. आपल्या आपल्या मनाचाच निश्चय करायचा आहे, मीच आत्मा आहे, मी ब्रह्म आहे, हे मी नाही. मी ब्रह्म आहे, देह मी नाही, किंवा आश्रमी मी नाही, तरुण बाल वृद्ध स्त्री पुरुष ही जी आहे ते ही मी नाही. तर मी कोण आहे? तर मी सच्चित आनंदरूप आत्मा आहे. असं जेव्हा ज्ञान होईल, दृढ आपल्या मनाचा निश्चय जर झाला, तर मग काय होतं? संचित कर्माचा नाश होतो. संचित कर्म जळून जातं. आणि कसं जळून जातं? कमलाच्या पानास ज्याप्रमाणे जलाचा लेप होऊ शकत नाही, त्याप्रमाणे अपरोक्ष ज्ञान संपन्नाला क्रियाकर्माचा लेप होऊ शकत नाही. कमळाचं झाड कुठं असतं? पाण्यामध्ये असतं. पण पान तोडून जर बघितलं ना, तर त्या पाण्याचं कसलंच त्याला पाणी लागलेलं नसतं. त्या कमळाच्या पानाला पाण्याचा लेप जसा होत नाही, तसं अपरोक्ष ज्ञान संपन्नाला क्रियामान कर्माचा लेप होऊ शकत नाही. अपरोक्ष ज्ञान जर प्राप्त झालं तर मीच आत्मा आहे असं जर ज्ञान प्राप्त झालं, तर ही जी समाजामध्ये वागत असताना द्वैत राहत नाही. मी आत्मा आहे असं निश्चय झाला की मग सगळीकडेच आत्मा आहे ना, तो अपरोक्ष ज्ञान आहे. सगळ्या घटाघटामध्ये तोच आहे आणि मी सुद्धा तोच आहे. मग अशाला क्रियामान कर्माचा लेप होऊ शकत नाही. का होऊ शकत नाही? कारण कायिक, वाचिक आणि मानसिक कर्म किती प्रकारानं होतं. कायिक शरीरानं आपण कर्म करतो. पुन्हा वाचन, वाणीनं नामस्मरण करणं, वाणीनं भजन गाणं, वाणीनं कथा सांगणं, ही जी वाणीनं पुण्यकर्म होतं आणि वाणीनं पापकर्मसुद्धा होतं. लोकाची निंदा करणं, लोकाला घालून पाडून बोलणं, वर्मी लागेल असं बोलणं, ही सुद्धा पाप ही वाणीनं होतं. आणि शरीरानं दान धर्म करणं, परोपकार करणं, ही पुण्यकर्म होतं. आणि कायेनं दुसऱ्याला चापट मारणं, कुणाला असं, ही शरीरानं जे कर्म होतं, काठीनं मारणं, ही कायिक कर्म आहे. मग कायिक, वाचिक आणि मानसिक. मनानं लोकाचं वाईट चित्तणं, तुझं वाटोळं व्हावं असं मनानं चित्तणं म्हणजे मनाचं ती कर्म आहे. किंवा दुसऱ्याचं चांगलं व्हावं. साधू संत कसे असतात बघा, सगळेच चांगलं चित्तात, ते परोपकारी असतात. ही ब्रह्मांडच माझं घर आहे असं म्हणतात. सगळं ब्रह्मांडामध्ये जो सगळीकडे जनतेमध्ये घटाघटामध्ये जो आत्मा आहे तो माझाच आत्मा आहे. मी आणि कोणताच घट वेगळा नाही असं व्यापक दृष्टी त्या संताची झालेली असते. म्हणून ते मनानं, त्यांच्या मनानं पाप घडतच नाही, दुष्कर्म घडत नाही अशा साधू संताकडून. पण सामान्य लोकाचं कसं असतं? सामान्य लोकांकडून दुष्कर्म घडतात विनाकारण. काही नसतानासुद्धा लोकाचं वाईट चित्तात, शेजाऱ्याचं वाईट चित्तात. काहीच नाही, ह्याचं 2 मजली आधीचंच घर आहे आणि शेजारी जो होता त्याची परिस्थिती सामान्य होती आणि तो 3 मजली घर बांधू लागला. ह्याला उगाचच त्रास होतो. मग माझं पोट दुखायले, घर बांधू नको असंही म्हणता येत नाही. तो काय म्हणतो? धूळच माझ्या घरामध्ये येईली, शिमिटच सगळं घरच घाण होईले, तुझं शिमिटाचंच पोतं माझ्या गेटमध्ये आलं. अशा प्रकारे तो
म्हणजे सामान्याची वृत्ती कशी असते आणि साधू संतांची वृत्ती कशी असते. सामान्य जो असतो तो स्वतःच्या भोवतीच फिरतो. मी, माझी गाडी, माझी म्हाडी, माझी शेतीवाडी आणि माझ्याच बायकोची गोल गोल साडी, ह्याच्या बाहेर जातच नाही तो. पण साधू संत मात्र व्यापक असतात. मानसिक कर्म, वाईट कर्म, पापात्मक कर्म त्यांच्याकडून घडत नाही. म्हणून क्रियामान कर्माचाही अग्नीच्या योगाने, ज्ञानाग्नीच्या योगाने नाश होतो. क्रियामान कर्माचा सुद्धा ज्ञान अग्नीने नाश होतो. ज्ञान प्राप्त झाल्यानंतर क्रियामान कर्माचाही नाश होतो. कायिक कर्म, वाचिक कर्म आणि मानसिक कर्म. मग कायिक कर्माचा नाश कसा होतो तर साधू संत जे असतात त्यांच्याकडून सुद्धा कर्म घडतात बघा. त्यांनासुद्धा शरीर दिलेलं आहे आणि त्यांनासुद्धा अन्न वस्त्र निवारा लागतो. ब्रह्मज्ञानी जरी असला तरी त्यालासुद्धा अन्न वस्त्र निवाऱ्याची गरज असते आणि त्याच्यासाठी त्याला व्यवहार करावा लागतो. जपी तपी संन्याशी 12 वाजता तोंडवाशी, त्याला 12 वाजता खायला लागतं, कोणताही असो. मग त्याची व्यवस्था करावी लागते. म्हणून काही ना काही व्यवसाय त्यांनासुद्धा करावा लागतो. देह आहे तोपर्यंत देह चालवायचा. म्हणून मग ब्रह्मज्ञानी जरी असले तरीसुद्धा कायेनं त्यांना कायेनं त्यांना काम करत असताना, व्यवहार करत असताना त्यांच्या शरीरानं सुद्धा थोडेफार दोष घडतात. वाचनसुद्धा ब्रह्मज्ञानी जरी असला तरी त्याला समोरचे माणसं सगळे चांगलेच मिळतील असं नाही. तर तिथं मग वाचनसुद्धा दोष घडतो. आणि मानसिक दोष जास्त घडतच नाही अशा ज्ञानाकडून. परंतु मानसिक जे हे कर्म घडते त्यास मी करता असा अभिमान त्याच्याकडं नसतो. मी करता असं त्याला वाटतच नाही. त्यानं मीचा ऱ्हास केलेला असतो, मी सोडून दिलेला असतो. आणि मी गेला की देवच झाला. आणि मी जिथं आहे तिथं ईश्वर येतच नाही. म्हणून देहाला मी म्हणतात. मी करता, मीच केलं, माझ्यामुळंच झालं, ही जो अहंकार आहे अशा साधू संतांनी याचाच त्याग केलेला आहे. एकला अहंकार त्यागिता, सर्व त्यागिले होय तत्वता, मुळीहुनी वृक्ष उन्माळिता, शाखा पल्ल होऊन मळले. मन्मथ माऊलींनी सांगितलं. एकटा अहंकाराचा त्याग जर केलास तर दुसरं काहीच करण्याची गरज नाही, तू देवच झालास. एकलाच अहंकार जर त्याग केलास तर, अहंकार म्हणजे मीपणा हेच आहे अहंकार. आणि मीपणा सगळ्याला त्रास देतो बघा. मीपणा ज्याच्यामध्ये भरलेला आहे त्याच्या थरकाला कुणीच उभा राहत नाही. आपल्या किती जरी सामान्य आपण असलात तरीसुद्धा आपल्यात मजुरीने लावली, एक कामावाली लावली आणि तिला आपण पुरणपोळीचं जेवण दिलं आणि पुन्हा काम सांगितलं. तिनं काम ऐकलं नाही आपलं. आणि आपण जर तिला म्हणलो, अगं पुरणपोळीचं जेवलीस की माझं काम ऐकलं नाहीस, म्हणजे मी केलं असं जर म्हणलं तर दुसऱ्या वेळेस ती चहासुद्धा पेत नाही आपला, नको म्हणती. अहंकार त्रास देतो सगळ्यांनाच. मीपणा म्हणजेच अहंकार आहे. आणि असा मीपणा साधू संतांमध्ये नसतो. ही ब्रह्मज्ञानी जे असतात त्यांच्यामध्ये नसतो. म्हणून त्यांना क्रियामान कर्माचाही लेप लागत नाही आणि संचित कर्मही त्यांचं जळून जातं. संचित कर्मसुद्धा पहिलं जी कर्म केलेले ती जळून जातं. आणि ही आता जी क्रियामान कर्म त्यांचं सुरू आहे ती कर्म, सत्कर्म जरी त्यांनी केलं तरी मी केलं असं त्यांना वाटतच नाही. माझ्या हातानं घडलं असं वाटतं. आपण सुद्धा बघा, तुम्ही साधू संतांना विचारा, जे साधू संत साधना भरपूर करतात. आपल्यासारखे सामान्य लोक काय म्हणतात त्यांना, कसं होतं हो तुम्हाला, पहाटपासून तुम्ही साधना करायलेले असतात, 3 वाजल्यापासून साधना करता, काम पण करता, सगळं तुम्हाला होतं कसं. तर काय म्हणतात ते, भगवंत करून घेतो. मी करतच नाही, ईश्वर करून घेतो. तूच करता करविता
देवावघी तुझी सत्ता. तोच करून घेतो असं त्याची वृत्ती झालेली असते. कर्तेपणा त्याच्याकडं राहत नाही. म्हणून क्रियामान कर्माचा लेप अशा साधू संताला लागत नाही. ही कसं क्रियामान कर्माचा लेप कसा लागत नाही? मी केलं म्हणलं तरच अटक केलं जातं. मी जर केलं नाही म्हणलं तर काहीच होत नाही. मग मी अंगावर घेतलं, एक खून झाला, गर्दी जमली आणि तिथं पोलीस आले आणि कुणीच मी केलं म्हणेना, पण एक आला आणि मी खून केला म्हणायला. केलं पण नव्हता तरी केला म्हणू लागला, तर त्याला अटक केलं. मग मी म्हणलं म्हणूनच अटक केलं. ईश्वर सत्तेनं होतंय असं जर त्याच्या मनातून वाटलं तर त्याला कोणतंच बंधन नाही. एका माणसानं काय केलं, मित्राचा खून केला आणि मित्राचा खून केला म्हणून त्याला अटक केलं आणि त्याला फाशीची सजा दिली. बघा, फाशीची सजा ठोठावण्यात आली आणि फाशी द्यायला सांगितलं, आदेश आले वरून फाशी दे म्हणून. मग ज्यांनी फाशी दिली त्यांना काय मिळालं? त्याला कोणती सजा मिळाली? ओम नमः शिवाय. कळायले का काय सांगितलं ते? कोणती सजा मिळाली? ज्याने फाशी दिली त्यांना. फाशी दिली म्हणजे खूनच केला ना त्यांनी पण. ओम नमः शिवाय. बोला नंदा काकी. त्यांना ज्याला फाशी दिली त्याला कोणतीच सजा मिळत नाही ना, म्हणजे पाप पुण्य काहीच लागत नाही. मग त्यानं तिथं पाप पुण्याचं असं म्हणणं आहे. दृष्टांत ही पाप पुण्याचं नाही तिथं. दृष्टांत. तुम्हाला काय विचारलं? त्याला कोणती सजा झाली? एकानं मित्राचा खून केला म्हणून त्याला काय झालं, फाशी झाली. मग फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आणि ज्यांनी फाशी दिली त्यांनी सुद्धा खूनच केला ना. फाशी देणं म्हणजे खूनच आहे की. मग त्यांना कोणती सजा झाली ही फक्त सांगा. त्यांना कोणती सजा झाली नाही. का झाली नाही सजा? कारण त्याचं ते कामच असते ना. त्यानं स्वतः मीपणा घेतला नाही तिथं. मीपणा घेतला नाही. मीपणा घेतला. आदेश वरचे आले म्हणून त्यानं फाशी दिली म्हणून त्याला पगार मिळाला. तसंच ईश्वर सत्यानं सगळं घडतंय असं जेव्हा आपल्या मनाचा निर्धार असतो तेव्हा कोणताच दोष लागत नाही. तिथं तो मुक्त होतो. म्हणून क्रियामान कर्माचाही लेप अशा ज्ञानाला लागत नाही, अशा साधू संतांना लागत नाही. क्रियामान कर्माचाही ज्ञानाग्नींच्या योगाने नाश होतो. श्रुतीतही सांगितलेले आहे की ज्याप्रमाणे ईशिकेताला मुंज नावाच्या गवताच्या दांड्यात असलेले तूल म्हणजे कापूस, गवत, ईशिकेत म्हणजे गवत आणि तूल म्हणजेच कापूस अग्नीत टाकला असता एकदम जळून जातो, त्याचप्रमाणे ज्ञानसंपन्न पुरुषाची संचित आणि क्रियामान पुण्यपापादी मिश्रित सर्व कर्मे जळून खाक होतात. ज्याला ज्ञान झालेले, कोणतं ज्ञान? तर अपरोक्ष ज्ञान. मीच सच्चित आनंदरूप ब्रह्म आहे असा मनाचा दृढ निश्चय ज्याचा झालेला आहे त्याचे सर्व कर्म, पाप पुण्यादी कर्म जळून खाक होतात. कसे जळून खाक होतात? तर ईशिकेत नावाचं एक गवत असतं, मुंज नावाच्या गवताच्या दांड्यात असलेला तूल म्हणजे कापूस, त्याच्यामध्ये कापूस असतो आणि ती कापूस अग्नीत टाकला की किती वेळ लागतं जळायला? भुरकन जळून जातो, ते क्षणसुद्धा लागत नाही. तसं ज्यानं अपरोक्ष ज्ञान ज्याला प्राप्त झालं तर त्याचे संचित आणि क्रियामान कर्म जळून खाक होतात. अशा ज्ञानी पुरुषाची सर्व कर्मे क्षीण होतात इत्यादी गीतेतही श्रीकृष्ण परमात्म्याने असे सांगितलेले आहे. अशा ज्ञानसंपन्न पुरुषाची संचित आणि क्रियामान कर्म जळून जातात, पण प्रारब्ध कर्म संतालासुद्धा भोगावं लागतं, ज्ञानसंपन्न असणाऱ्यालासुद्धा भोगावं लागतं. संचित आणि क्रियामान कर्म मात्र जळून जातात. प्रारब्ध कर्म भोगल्याशिवाय सुटका नाही.
तर पुढे ज्ञानसंपन्न पुरुषाचे संचित आणि क्रियामान कर्म पुण्य पापादी मिश्रित सर्व कर्म जळून खाक होतात. आणि ही जळून खाक झाले की प्रारब्ध कर्म भोगल्याशिवाय ध्येय पडत नाही. आणि ही दोन कर्म संचित आणि क्रियामान कर्म जळून गेले आणि प्रारब्ध कर्म भोगून संपलं तर मोक्षच झाला की मोक्षाच्या किल्ल्या संताच्या हाती दिल्या. भगवंतानं मोक्षाच्या किल्ल्या कुणाच्या हाती दिल्यात? संताच्या हाती दिल्यात. अपरोक्ष ज्ञान प्राप्त ज्यांनी केलं त्यांच्या हातामध्ये दिल्यात. दुसरं कोणाच्याही हातात मोक्षाच्या किल्ल्या नाहीत, संताच्या हातात दिलेल्या आहेत त्या किल्ल्या. आणि असे संत मोक्ष प्राप्त करून घेतात. श्लोक पुढे सांगितलेला आहे. ओम नमः शिवाय. मीनाताई वाचा श्लोक. ओम नमः शिवाय ताई, तुमच्या चरणी वंदन. ओम नमः शिवाय. श्लोक. यथेधासी समिदोग्निर भस्मसात करुते अर्जुन ज्ञानाग्नि सर्व कर्माणि भस्मसात करुते तथा. ओम नमः ओम शिवाय. नमः शिवाय. तर गीतेचा अध्याय क्रमांक 6 श्लोक क्रमांक 27 आहे हा. अर्जुना, सूक्ष्म काष्ठादिकांनी प्रज्वलित झालेला अग्नी ज्याप्रमाणे ती सर्व काष्टे जाळून त्याचे भस्म करतो. सूक्ष्म काष्टांनी म्हणजे लाकडं जी आहेत, लहान लहान लाकडं, ती अग्नीमध्ये जर टाकले तर ते सर्व जळून भस्म होते. त्याचप्रमाणे श्रवण मननाच्या अभ्यासाने उत्पन्न झालेला ज्ञानाग्नी, श्रवण करायचं आणि श्रवण केलेलं मनन करून अभ्यास करणं म्हणजे पुन्हा 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 त्याचा विचार करणं, मनन करणं, सत असत निवडून काढणं. श्रवण मननाच्या अभ्यासाने उत्पन्न झालेल्या ज्ञानाग्नीने संचित व क्रियामान पुण्य पापादी मिश्रित सर्व कर्मे जळून त्याचे भस्म करतो. कशाने जातात तो कर्म? कशाने जळतात? कशाने जळतात कर्म? संचित आणि क्रियामान कर्म कशाने जळतात? श्रवण मननाने. नंदा काकी बोला. ओम नमः शिवाय. हां सर्व कर्मे श्रवण मननाच्या अभ्यासाने उत्पन्न झालेल्या अग्नीने संचित व क्रियामान पुण्यमिश्रित कर्म जळून जातात. ज्ञानाग्नीने जळून जातात. ज्ञानाग्नीने जळून जातात. ज्यांना ज्ञान प्राप्त झाले त्याचे संचित आणि क्रियामान कर्म त्या ज्ञान अग्नीने श्रवण मनन आणि अभ्यास केल्यानंतरच तो प्राप्त होतो, ज्ञान प्राप्त होतं. काय करावं लागतं? आधी श्रवण करावं लागतं, पुन्हा श्रवण केलेलं मनन करावं लागतं. ज्याप्रमाणे गाय चरून येते आणि पुन्हा रवंत करते, तसं निवांत आपण श्रवण करायचं आणि निवांत एकटे बसले असताना आपलाच मनन करायचं. आणि असा अभ्यास जर केला तर तिथं ज्ञानाग्नी प्रगट होतो, ज्ञान प्राप्त होतं. ज्ञानाग्नी प्रगट झाला की काय होतं? जसं कापूस जळून जातो तसं संचित आणि क्रियामान जळून जातं, भस्म होतं. या रीतीने परमात्म्याचे ज्ञान झाल्याने संचित व क्रियामान अशा दोनही कर्माची निवृत्ती होते. संचित आणि क्रियामान दोनही कर्माची निवृत्ती कशाने होते? जयश्रीताई, कशाने होते ह्या दोन्ही कर्माची निवृत्ती? ओम नमः शिवाय ताई. झाल्याने संचित व क्रियामान अशा दोन्ही कर्माची निवृत्ती होते. आवाज आला नाही, आवाज येईना, मोबाईल जवळ धरा. ओम नमः शिवाय ताई. परमात्म्याचे ज्ञान झाल्याने संचित व क्रियामान अशा दोन्ही कर्माची निवृत्ती होते. अपरोक्ष ज्ञान प्राप्त झाल्याने मी सच्चिदानंद आत्म्याचा
ओम नमः शिवाय. मीनाताई बोला. ओम नमः शिवाय ताई. हा. श्रवण मननाच्या अभ्यासाने उत्पन्न झालेल्या ज्ञानाग्नीने संचित कर्म आणि क्रियामान कर्म जळून भस्मसात होते. ओम नमः शिवाय. बरोबर. श्रवण मनन आणि अभ्यास करून जे ज्ञान अग्नी उत्पन्न होतं, त्या ज्ञान अग्नीने काय होतं, संचित आणि क्रियामान कर्म जळून जातं, भस्म होऊन जातं. या रीतीने परमात्म्याचे ज्ञान झाल्याने संचित व क्रियामान अशा दोनही कर्माची निवृत्ती होते. परमात्म्याचं ज्ञान झालं म्हणजे आत्मज्ञान झाल्याने संचित आणि क्रियामान अशा दोनही कर्माची निवृत्ती होते. आता बाकी राहिलेले तिसरे जे कर्म, कोणतं राहिलं कर्म पुन्हा आता तिसरं? ओम नमः शिवाय. प्रारब्ध कर्म. जे संचित आणि क्रियामान कर्म ज्ञानाग्नीने जळालं. मग कोणतं राहिलं कर्म? तर प्रारब्ध कर्म राहिलं. ते देहाच्या शिरावर आहे. म्हणजे प्रारब्ध आणि देह जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत प्रारब्ध कर्माच्या फलाच्या रूपाने असणारी ती सुखदुःखे ती स्थूल देहाच्या द्वारे सूक्ष्म देहरूप जे अंतकरण ते भोगते. प्रारब्ध कर्म जी आहे ती देहाच्या शिरावर येते कर्म, आणि सुख दुःख जी आहे प्रारब्ध आणि देह जोपर्यंत जिवंत आहे देह तोपर्यंत प्रारब्ध कर्माच्या फलाच्या रूपाने प्रारब्ध कर्म जी आपण घेऊन आलेलो आहो ती जे कर्म फळ देण्याला प्रवृत्त झालेले संचित कर्म फळ देण्यास प्रवृत्त झालं ते फलाच्या रूपानं असणारी ती सुखदुःखे ती स्थूल देहाच्या द्वारे सूक्ष्म देहरूप जे अंतकरण ते भोगते. स्थूल देहाद्वारे आपण भोगतो आणि अंतकरण भोगतं. सुखदुःख कुणाला होतात? सुखदुःख उर्मी कुणाच्या आहेत? ओम नमः शिवाय. सुखदुःख ही अंतकरणाला होतं, मनाला होतं. द्वारे सूक्ष्म देहाचे अंतकरण ते भोगते व त्या देहाचा दृष्टा आपण अभोक्ता परब्रह्म आहो. सुख दुःख अंतकरणाला होईलेले, मग मला होईले का? ओम नमः शिवाय. एखादं दुःख झालं, खूप मोठं दुःख झालं तर कोणाला झालं ते दुःख? अंतकरणाला. ओम नमः शिवाय. अंतकरणाला झालं. असं वाटतं का आपल्याला? असं वाटत नाही, पण ते मला झालं असं वाटतंय, पण ते अंतकरणाला झाले असं. मग ही लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. आपलाच विचार आपण करायचा आहे. ही मला नाही तर अंतकरणाला झालं आहे. सुख अंतकरण ते भोगते व देहाचा दृष्टा. देह म्हणजे आपण नाही तर आपण कोण आहोत? देहाचा दृष्टा आहोत. दृष्टा देहाचा दृष्टा म्हणजे काय? देहाचा दृष्टा कोणाला म्हणावे? जयश्रीताई. हां, देहापासून भिन्न राहून त्याला जाणतो पाहतो तो द्रष्टा म्हणजे मी आत्मा. मग आत्मा कसा आहे? देहाचा दृष्टा आहे. देहापासून वेगळा आहे तो. देह म्हणजेच नाही. मग सुख दुःख कोणाला होईल? अंत करणारा होईल, मला होईलेलं नाही. मी तर वेगळा आहे त्याच्यापेक्षा. मी दृष्टा आहे, नुसतं बघतो त्याला. आपण अभोक्ता परब्रह्म आहो असा अनुभव घेतल्याने ज्ञानी पुरुष जीवनमुक्त होतो. असं नुसतं म्हणायचं नाही, पाठ करायचं नाही, तर अनुभव घ्यायचा आहे. त्याच्यावर आरूढ व्हायचे, स्वार व्हायचे त्याच्यावर. अनुभव घेतल्याने ज्ञानी पुरुष जीवनमुक्त होतो. जीवनमुक्त कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. जीवनमुक्त कशाला म्हणावं? ओम नमः शिवाय. देहादी प्रपंचाच्या प्रतीती सहित आपल्या स्वस्वरूपात स्थित राहणे याला जीवनमुक्त म्हणतात. बरोबर. सगळं देहाची प्रचिती येईली, सुख दुःख ही प्रचिती येईलेली आहे आणि ती देह आहे तोपर्यंत येतच असते बघा.
कसं असतं, स्फटिक मणी आहे आणि स्फटिक मणी पांढरा आहे, पण लाल वस्त्रावर ठेवला तर त्याच्यामध्ये लाल कलर दिसतो, निळ्या वस्त्रावर ठेवला तर निळा कलर दिसतो, पण मुळात स्फटिक मणी पांढरा आहे हे आपल्याला माहीत आहे. पण वस्त्रावर त्या कलरच्या वस्त्रावर ठेवलं की त्याचा कलर तो स्फटिकमणी घेतो. तसं सुख दुःख तर होतंच अंतःकरणाला, ज्ञानालाही होतं आणि अज्ञानालाही होतं. स्फटिकमण्यामध्ये जसा कलर येतो तसा अंतःकरणाला सुख दुःख होतं. परंतु त्याच्यातून बाहेर निघण्यासाठी ही मला झालं नाही तर अंतःकरणाला झालं. आणि अंतःकरण मी नाही आणि ती माझं पण नाही, मी त्याच्यापेक्षा वेगळा आहे, त्याचा दृष्टा आहे. जेव्हा आपल्या मनाचा असा निर्धार होईल तेव्हा सुख दुःखही होत नाही. झालं तरी ती सहन करण्याची पात्रता त्याच्या अंगी येते. थोडा वेळ होतं आणि लगेच तो विरून जातं, कारण त्याला माहिती असतं की मला झालेलं नाही तर अंतःकरणाला झालेलं आहे. ह्यालाच काय म्हणावं, जीवनमुक्त म्हणावं. आता ज्योतिताईंनी जीवनमुक्तची व्याख्या सांगितली. आली का लक्षात मीनाताई, कशाला म्हणावं जीवनमुक्त? ओम नमः शिवाय ताई. देहादी प्रपंचाची प्रतीती सहित स्वस्वरूपात स्थित राहणे याला जीवनमुक्ती असे म्हणतात. हां, सगळा प्रपंचाची परिचिती येलेली आहे, तरीसुद्धा ही प्रपंचातलं सुख दुःख मी नाही, माझं नाही. सुख जरी आलं तरी माझं नाही, दुःख जरी आलं तरी मी आणि माझं नाही. ही काय पाहुणेत, ही येतात आणि जातात. आपण बघितला अंगठीचा दृष्टांत. श्रीकृष्णानं पांडवांना अंगठी दिलेली होती आणि त्याच्यावर काय लिहिलं होतं, यह भी समय निकल जाएगा. सुख आलं तरी निघून जातं आहे, दुःख आलं तरी निघून जाणार आहे. हे पाहुणे आहेत, हे राहणारे नाहीत. ही लक्षात घेऊन त्या सुखदुःखाची परिचिती जरी आली तरी ही दुःखही माझं नाही, हे अंतःकरणाचं आहे. आणि सुख आलं तरीसुद्धा तीसुद्धा माझं नाही, तर मी ह्याच्यापेक्षा वेगळा आहे आणि मी ह्या सगळ्याचा दृष्टा आहे. असा आपल्या आपल्या मनाचा जेव्हा निर्धार होईल, हीच जीवनमुक्ती बघा. आणि हे प्रयत्न केला तर होतं, कुणाला कुणाला खूप लवकर होतं, श्रवणानंच ह्याची प्राप्ती होते. ह्याच्यावर आरूढ झालं की झालं. पण ह्याला काय करावं लागतं, फक्त आपण आपल्यावर लक्ष ठेवावं लागतं, आपल्या मनावर, आपल्या अंतःकरणावर, आपल्या वृत्तीवर. आपली वृत्ती कुठं चालली, तिकडं गेल्याबरोबर ती वृत्ती तिकडं गेली तर तिला वळवून आणावं लागतं. आपण जे ऐकलेलं ना त्याचा अंगीकार करायचा, त्याच्यावर आरूढ व्हायचं आहे, म्हणजे ती वृत्तीवर लक्ष ठेवायचं आहे. वृत्तीवर सारखं जर लक्ष ठेवलं तर हे अवघड नाही. वृत्ती माझ्या सुख उत्पन्न होईल का दुःख उत्पन्न होईल का, झालं की ही माझं नाही. चांगली वृत्ती उत्पन्न होऊ द्या, वाईट वृत्ती उत्पन्न होऊ द्या, कशीही होऊ द्या, ती झाली की त्याच्यावर लक्ष ठेवायचं. विवेकाचा दंड हातात घ्यायचा आणि विकाराला त्या दंडाच्या थोबाडावर विकारावरही विवेकाचा दंड मारून त्यांना दूर करायचे. विकारही जवळ येऊ द्यायचे नाहीत. ह्यालाच जीवनमुक्ती असं म्हणावं. असं हा कर्माचा सिद्धांत सांगितलेला आहे. हे 3 प्रकारचे कर्म आणि ह्याच्यामुळंच आपल्याला सुखदुःखाची, या कर्माचा हा ध्येय हिंडे कर्म बळे, कर्म ते सगळे कैसे करावे, कर्मे लाभहानी, कर्मे नाना येवनी, कर्मे भोगजोनी सुख आणि दुःख. सगळा कर्माचा खेळ आहे आणि ह्या कर्माला कुणालाच सोडलेलं नाही. रामप्रभूला वनवास भोगावा लागला, तो सुद्धा कर्मामुळंच भोगावा लागला. पूर्वजन्मीच्या कृष्ण परमात्म्याला सुद्धा ह्या कर्मानं सोडलेलं नाही, देवादिकाला सोडलेलं नाही. मग आपल्याला सोडील का हे कर्म? कुणालाच सोडित नाही हे कर्म. जीवनात कुणालाच नाही भिलं तरी चालेल, कुणालाच भिवू नका, आई वडिलाला गुरुला, पण कर्माची भीती बाळगा. कर्म असं आहे की कर्माचा चटका जसा पुण्यवंताला आणि पाप्याला सगळ्यांनाच बसतो, कर्माचा चटका जसा विस्तवाचा चटका सगळ्यालाच बसतो. विस्तव म्हणत नाही ही महात्मा आहे, ह्याला नगं पोळायचं.
त्याच्याकडून जे कर्म घडलं त्या कर्माचा चटका त्यालासुद्धा बसतो. किंवा तिखट आहे बघा, तिखट पुण्यवंतालाही लागतं आणि पाप्यालाही लागतं. तसा कर्माचा चटका कोणी जरी असलं तरी कर्म त्यांना सोडत नाही. कर्म त्याचा भोग दिल्याशिवाय ते राहत नाही. म्हणून कर्माची भीती बाळगून जर सत्कर्म जर आपल्याकडून घडलं तर ईश्वर कृपेनं झालं. मीपणा त्यागून आणि लोकांनी अपमान आपला जरी केला तरी माझा नाही झाला अपमान असं म्हणून आपल्या स्वस्वरूपात आनंद रूपात स्थित राहणं हीच आहे जीवनमुक्ती. आणि असं जीवनमुक्ती जर अनुभवाला आली तर विधेयमुक्ती व्हायला वेळ लागत नाही. देवाची आसक्ती आपोआपच विरत जाते, ती सुटत जाते. असे संत महात्मे अनेक आहेत. आपल्यासारखेच दिसतात पण आतून मात्र ते खूप वेगळे असतात, वरून आपल्यासारखेच दिसतात. अशा प्रकारे आजचा आपला वेळ झालेला आहे. ही कर्म उद्याच्याला अजून तुम्ही ही वाचून या. ह्याच्यावर थोडे प्रश्न उत्तर घेऊ आपण. आपल्याला कळायला पाहिजे. कळण्यासाठीच आहे बघा ही इथं. दुसऱ्याचा विचारच नाही, आपलाच विचार आहे आणि आपणच समजून घ्यायचे. नुसतं समजून घ्यायचं नाही तर आरोढ व्हायचं आहे त्याच्यावर. समजून घेऊन उपयोग नाही नुसता. समजून घेऊन आपल्याला कळालं पण त्याचा उपयोगच होत नाही. पुरणपोळी कशी करायची माहीत आहे, कळाली पण केलीच नाही आणि खाऊनच बघितली नाही तर उपयोग आहे का? कळून उपयोगच नाही. जेव्हा त्याच्यावर आरूढ होऊ, त्याचा अंगीकार होईल आपल्या, तेव्हाच त्याचा उपयोग होतो. या हळूहळू केला तर अंगीकार आपोआप होतो. संताच्या संगतीनं अंगीकार होतो. म्हणून संगतीसुद्धा संताचीच करायचं. अंजानपणानं अंगीकार होतच असतो. हातामध्ये फुलं घेतले तर सुगंध लागल्याशिवाय राहतच नाही, लागतोच. पण कोळसा जर घेतला तर काळं लागल्याशिवाय सुद्धा राहत नाही बघा. संगतीचा परिणाम होतो. साधू संताची संगती केल्यानंतर आपला मार्ग, आपल्याला आत्मसुखाचा मार्ग सापडतो. आपण तिकडं जातो आणि आपण जे इथं आलेले आहे ते साधू संताच्या संगतीतच आलेलं आहोत. हे सगळे साधू संतच आहेत. ह्यांचं पुण्य झालं म्हणूनच ह्या पाठाला ते ॲड झालेले आहेत. त्यांच्या पदरात हे रत्न पडत आहेत. जे सांगतात बघा सद्गुरू, अनेक सद्गुरू सांगू लागलेले आहेत. ते सांगतात ते हिरे माणिकासारखे झिलून घ्यावे, खाली पडू नये आणि त्याचा अंगीकार करावा. लगे आपल्यामध्ये बदल होतो. झालेली सेवा सद्गुरूंच्या चरणी समर्पित, तुम्हा सर्व साधू संतांच्या चरणी समर्पित करून सेवेला पूर्णविराम. जे ह्या मुखातून अयोग्य शब्द बाहेर पडले ते वाणीचा देहाचा दोष, जे योग्य शब्द बाहेर पडले ते सद्गुरू माऊलीचे, सद्गुरुनाथाचे सर्वांच्या चरणी वंदन. ओम नमः शिवाय.